सर्वजण मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर उन्हाळा वाळवणमधली ही तिसरी रेसिपी आहे। अगोदर केले होते उडदाचे पापड, त्याच्यानंतर वेपर्स बनवले आणि त्याच्यानंतर आता जे काही मला करायचं होतं ना तर ते झालंच नाही, त्याच्यापासून दुसरीच रेसिपी बनली। आता ते तुम्ही पुढे जाऊन बघू शकताय। तर इथे मी 1.5 किलो शाबू घेतलेला आणि तो रात्रभर जसं आपण खिचडीला भिजायला घालतो ना तर तशा प्रकारेच इथे भिजायला घातलेला आणि तो शाबू आहे ना तर आपल्याला चांगला वाफवून घ्यायचा आहे। आणि मी इथं जी माझ्याकडे मोठी म्हणजे पाटी होती आणि ते होल होते त्याच्यामुळे त्याच्यामध्येच मी इथं घालून घेतलेलं एकदम सगळं म्हणजे वाफ येईल म्हणून। तर 1.5 किलो शाबूसाठी इथं 1.5 किलो बटाटा घ्यायचा होता, पण माझ्याकडे थोडासा कमी होता म्हणून 1.25 किलो एक बटाटा असेल इथं। तर तो किसून घेते आणि किसणीसुद्धा मला मोठी मिळाली नाही, कारण मोठा किस हवा होता मला आणि सगळी बारीक बारीक असा किस पडत होता। त्याच्यानंतर जे काही वेपर्स डिझाईनचं वेपर्स पाडतात ना तर ती किसणी बघितली, दुसरी एक होती माझ्याकडे पण ती सापडलीच नाही। आणि जे काही आपण डिझाईनचे वेपर्स बनवतो ना तर त्याच्या साईडनी फक्त एका साईडनी असे किसलं तर मोठा किस पडलेला आहे। आणि इथं मला शाबू वडे बनवायचे होते, म्हणजे शाबू पण अख्खा दिसला पाहिजे होता आणि बटाटा पण अख्खा दिसला पाहिजे होता। असा जे काही आपण किसून घेतलेला आहे ना तर तो तसा दिसला पाहिजे होता। त्यासाठीच मी इथं 1.5 किलो शाबू भिजायला घातलेला आणि 1.25 किलो आहे ना तर इथं खीस करून घेतलेला आहे सगळ्या बटाट्याचा। तो स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा आणि गरम पाण्यामध्ये थोडासा वाफवून घ्यायचा। आणि इथं माझी थोडीशी चूक झाली, तो जास्त बेक झाला थोडासा। तर बाकीची थोडी तयारी करेपर्यंत हे एक 3-4 मिनटं पुढे गेलं असेल आणि खीस असल्यामुळे तो पटकन शिजला गेला। एक 3-4 मिनटामध्येच मला लगेच काढून घ्यायला पाहिजे होता। आणि इकडं शाबू आहे ना तर थोडासा अजून वाफ बसली नव्हती चांगली त्याला, म्हणून ते वाफेपर्यंत इकडं हा खीस जास्त शिजलेला आहे। जर तुम्हाला शाबू वडे बनवायचे असतील ना तर शाबू थोडासा म्हणजे वाफ देऊन घ्यायचा आणि बटाटा आहे ना तर थोडासा कच्चा ठेवायचा, जास्त हे करायचं नाही, शिजवायचं नाही। आणि खीस असल्यामुळे हा लगेच शिजला गेला, एक 5-6 मिनटामध्ये चांगला म्हणजे शिजला गेला। आणि मला थोडंसं एक 2-3 मिनटं चांगली वाफ देऊन घेतलं असतं ना तरीसुद्धा चाललं असतं। तोपर्यंत इकडे शाबू आहे ना आपला तो सुद्धा चांगला म्हणजे वाफ बसलेली आहे त्याला। आणि मोठी पाटी होती, एकदम सगळं होईल म्हणून एकदम पाटीत घातलेलं आहे। थोडंसं 2 बॅचमध्ये जरी केलं असतं ना तरी चाललं असतं। तुम्ही अशी चूक करू नका, 2 वेळा बेक करा, पण पसरट भांड्यामध्ये थोडंसं हे करून घ्या, शिजवून घ्या, म्हणजे वाफवून घ्या शाबू आहे तो। तर इथे बटाटा पण चांगला शिजलेला आहे आणि शाबू पण चांगली वाफ बसलेली आहे। याच्यामध्ये मी मिरची आणि जिराची पेस्ट आहे ना तर ती करून घेतली होती मिक्सरला आणि ते घातलेले आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे घालायचं आहे। एकदम छान होतं टेस्टला वगैरे, मळायचं वगैरे काहीच गरज नाही हाताने वगैरे, फक्त जे काही आपण उलात नसतं ना तर त्यांनी मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे सगळं, म्हणजे मळलेलं हाताने काहीसुद्धा नाही आहे। तर फर्स्ट टाईम मी यूट्यूबवरती बघून शाबू वड्याची रेसिपी इथं ट्राय करत होती आणि पहिल्यांदाच असं काही ट्राय करायचं म्हटलं की थोडंसं बिघडतंच, कारण मी जो व्हिडिओ बघितला होता ना तर त्यात शाबू पण असा अख्खा दिसत होता आणि जे काही वरून खीस आहे ना तर तो असा एकदम सुटसुटीत दिसत होता। असं म्हणजे माझं कसं थोडंसं असं चिकट झालं ना तर तसं झालं नव्हतं, एकदम सुटसुटीत होतं, फक्त ते हाताने ठेवायचं आणि असं एकदम छान असं फुललेला वगैरे वडा आहे ना तर तो दिसत होता। त्यामुळे मी तसं इथं केलेलं। मग मला वाटलं की इथं बटाटा जास्त झाला असेल किंवा जास्त शिजला असेल, तर शाबू वड्याची रेसिपी नक्की तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा की असं करायचं। तर माझ्याकडून थोडंसं जास्त शिजल्यामुळे हे थोडंसं चिकट झालेलं आहे आणि हातानेच मग मी आणि मम्मीने ना तर थोडंसं असं थोडेसे छोटे गोळे करून असे पसरून घेतलेले आहेत। पण कोणतीही रेसिपी ट्राय करायला गेली की थोडीशी बिघडते वगैरे, पण इथं काय ऑप्शन भरपूर असतात आपल्याकडं। मग थोडेसे असे वडे करून घेतले आणि थोडंसं म्हटलं आता चकली वगैरे आणि स्टिक वगैरे असतात ना तर ते करून घेऊया। मग थोडेसे वडे वगैरे पाडले आणि त्याच्यानंतर चकलीच्या साच्यामधून आहे ना थोड्याशा चकल्या पाडली, थोडेसे फक्त स्ट्रेट असं हे करतात ना जे कुरकुरे किंवा काय असं म्हणतात ना तर फक्त असे लाईन ओढून घेतलेल्या। म्हणजे वर्षभर काही कामच काम एका रेषेत तर का बाई का साप काढलं, साप चालू काढायचं। चकली झाली, थापली झाली, स्टिक झाली, कुरकुरे काय झाले। का टाकायला सुचते? चकली होती चकली ती गोलच पडेना, गोल पडा ना अशी चकली करा। हे स्टिक करायचे, हे असं करायचं, लांबडे स्टिक करायचे, असे स्टिक करायचे।
मुलाला सांगितलंय अर्चना काळी होतं थोड्या वेळाने ये, त्यामुळे टेन्शन आलेलं नाही. ती बघा पापड करायला गेली होती काळ. तरी आमची थोडीशी मज्जा मस्ती चालली होती. आता उन्हात राहून राहून कलर काळा पडतोय असं अर्चनाचं म्हणणं होतं. त्यामुळे दोघे हसत होता. तर मी काही उन्हात येत नाही, मी काही पापड पाडत नाही, माझा कलर काळा होता असं दंगा करत होती उगीच. असं चेष्टा मस्करी करत काहीतरी कामं केली की पटकन होतात. आणि रेसिपी थोडीशी चुकली म्हटल्यानंतर हे असं काहीतरी चाललेलं आमचं. आता म्हटलं जाऊ दे करूया, काय असेल ते असेल. मग थोडेसे स्टिक वगैरे केले, थोडे चकल्या वगैरे पाडल्या आणि थोडे आहेत ना तर ते वडे वगैरे बनवले. असं एक पदार्थ करायला गेले, त्याच्यापासून असे 2-3 पदार्थ आमचे झालेले आहेत. पण शेवटी तुकडे करूनच खायला लागतात काही जरी केलं तर. म्हटलं असू दे, असेल ते असेल. आणि चकली वगैरे करायची होती, मग म्हटलं सगळं एकत्रच तळून टाकूया. आणि 2-3 दिवस चांगलं सुकलं वगैरे आणि आज संकष्टी वगैरे होती, म्हटलं थोडंसं तळून वगैरे घेऊया. सकाळी थोडंसं तळून घेतलं होतं पण तेव्हा सुकलं नव्हतं, कारण कालच केलं होतं आणि सुकायला थोडंसं वेळ वगैरे लागतं. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आज दिवसभर सुकवलं वगैरे आणि संध्याकाळी थोडंसं म्हटलं तळून वगैरे बघूया. तर छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे झाले होते सगळे जे काही आपण लाईन ओढला होता ना, तर ते पण छान झालं होतं. आणि चकली वगैरे पण छान झाली होती. आणि वडे वगैरे सुद्धा तळून बघितले थोडेसे, टेस्टला एकदम छान झाले होते, अप्रतिम झाले होते. असं ठसका वगैरे काहीच येत नव्हता. तर हिरवी मिरची घातली ना तर ठसका वगैरे जास्त येत नाही. जर का तुम्ही भगवती म्हणजे लाल तिखट वगैरे घातलं ना तर तळताना ठसका वगैरे येतो. त्यामुळे मी ते कधी घालतच नाही. मला हिरवी मिरची आवडते, त्यामुळे हिरवी मिरची घालूनच बनवते. आणि इथं वडे आहेत बघा, ते पण छान झाले होते. शाबू असं छान फुललेला, पण बटाटा फक्त त्याच्यामध्ये दिसत नव्हता. जे की मी पाहिला होता व्हिडिओना, तर तसं काही झालेलं नाही आहे. थोडीशी चुकलेली आहे, जाऊ दे म्हटलं चुकली तर चुकली. त्याच्यापासून नवीन असे छान छान थोडेसे केलेले आहेत. बटाटा एकदम बटाटा दिसत नाही याच्यामध्ये, कारण तो जास्त शिजलेला. आणि शाबू आहे ना तर वाफवून वगैरे घेतल्यामुळे तो छान फुललेला आहे. तर मस्तपैकी इथं चकली आज झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? चुकली असली तरी सुद्धा रेसिपी छान झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर आज असं काही झालेलं आहे, करायला गेले एक आणि झाले एक असं म्हणतात ना, तर तसंच माझ्या बाबतीत काही थोडंसं झालेलं आहे. जो म्हटल्यानंतर नेक्स्ट टाईम मी नक्कीच ट्राय करेल. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि शाबू वडे वगैरे कसे बनवता, तर रेसिपी परफेक्ट माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला, मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. तर चला भेटूया अशा छानशा सोप्या सुटसुटीत व्हिडिओसोबत. आणि चुकलेली असली तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानते. असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर